नमस्कार। आज मी सर्वात आधी फरसबीची भाजी बनवत आहे। फरसबी धुवून घेतली आहे व्यवस्थित आणि त्याच्या दोन्ही टोकं साफ करून घेते आणि आता मी बारीक चिरून घेते। फरसबी चिरून झालेली आहे। आता मी कढईत भाजी घेते। त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ओलं खोबरं घालून मिक्स करून घेते। त्यात थोडंसं पाणी घालून झाकण लावून मी भाजी शिजवून घेते। भाजीत मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून झाकण लावून परत शिजवून घेते। भाजीतलं पाणी आटलेलं आहे। वरून कोथिंबीर घालते। फरसबीची भाजी तयार आहे। आता मी पावट्याची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी पावटे भिजवून त्याला मोड काढून साफ करून घेतलेले आहे। आता मी शिराळं साफ करून त्याचे बारीक तुकडे करून घेते। आणि बटाट्यांच्या फोडी टाकते। आता मी कुकरमध्ये फोडणी तयार करत आहे। त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे। त्यात राई घालते। राई तडतडल्यावर लसूण घालते आणि फोडणी मिक्स करून घेते। त्यात बारीक चिरलेला कांदा घालते, टोमॅटो, हिंग घालून टोमॅटो नरम होईपर्यंत मी परतून घेते। गरम मसाला, हळद घालते आणि धुवून घेतलेल्या भाज्या घालून मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते। किसलेलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून एक शिटी काढून घेते। भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर घालते। पावटा घोसाळ्याची भाजी तयार आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, थोडासा कांदा, 2-3 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची, हळद, जिरं आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते। आता कढईत मी टोमॅटो आणि मिरची घालून शिजवलेली तुरीची डाळ घेते। त्यात थोडंसं पाणी घालून खोबऱ्याची पेस्ट घालते। वरून मी कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळं मिक्स करून घेते आणि वरणाला चांगली उकळी काढून घेते। वरण तयार आहे। मी रताळं घेतलेलं आहे। त्याचे मी उभी अशी कापं करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। कापं धुवून झालेले आहे। त्याला मी हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते। आता एका डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे। त्यात रताळ्याच्या फोडी चांगल्या गोळून घेते आणि तव्यावर तेल घेऊन फोडी क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घेते। रताळ्याच्या फोडी भाजून तयार आहेत। ची थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।